ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. बघूया आता कसं होतं आहे ते. ती बघा समोर येते माझी गाडी आहे, किया कॅरेन्स. माझी म्हणजे फॅमिली कार आहे. काचा पडल्यात. वातावरण तर पूर्ण ढगाळच आहे, पण तरी पण आता एवढं गरम होतं आहे ना, घामाटलं आहे. आता बघू आवाज कसा येतो आहे याच्यामध्ये. आय होप आवाज रेकॉर्ड झाला पाहिजे, कारण की काय कुठे प्रॉब्लेम येतो काय माहिती नाही. म्हणजे जो माईकचा अडॅप्टर ना, हवेमुळे जेव्हा हलतो ना, आवाजच बंद होतो. आता हा एक मी नवीन हेल्मेट घेतला आहे, कारण की जुन्या हेल्मेटमध्ये विंड नॉईज खूप येत होता. त्याच्यामुळे काय होत होतं, माईकमध्ये मी जेव्हा बोलायचो ना, त्यावेळी आवाज क्लिअर नव्हता. सारखा तो विंड नॉईज आणि तो एक करून असा आवाज यायचा ते विंड नॉईजमुळे. तर ह्याच्यात बघूया हा कसा चालतो आहे ते. ॲक्च्युली मी एक कालच टेस्ट करणार होतो, पण जो मी नवीन चीन माउंट मागवलेला ना, तो हेल्मेटला चिपकवायचा, तो रात्री आला. जर तो दुपारी वगैरे असा आला असता ना, तर मी कालच ट्राय करणार होतो, पण तसं काही झालं नाही. व्हिडिओ वगैरे कसा येतो आहे तेही माहिती नाही. ते आता जेव्हा रेकॉर्डिंग बघेन ना, त्यावेळी माहिती पडेल. आता मेचा अर्धा महिना संपलेलाच आहे, आणि तो जूनमध्ये पावसाळा चालू आहे. तर मग बघू तेव्हा कुठे कुठे जाता येतं. शक्यतो त्यावेळी मला आवाज रेकॉर्ड करता येणार नाही. मला मग व्हॉईस ओव्हर द्यावं लागेल, कारण की गोप्रोचा जो पॉवर ऑनचा बटन आहे ना, तो भावाने त्याची वाट लावली. त्यामुळे हा जो याची वॉटरप्रूफिंग गेली. मग शक्यतो मी याला व्हॉईस ओव्हर करेन जे माझे नेक्स्ट व्हिडिओज येतील ना पावसाळ्यात. बघू आता कुठे कुठे फिरायला मिळतं येते, तर त्याचवेळी माहिती पडेल. आणि आता बाईकचं झालं 3800 किलोमीटर्स, तर लवकरच 3900 किलोमीटर कंप्लीट होतील. आणि मी जेव्हा 4500 किलोमीटर कंप्लीट होतील ना, त्यावेळी मी सेकंड सर्व्हिससाठी जाईन. बाईक लाँग रूटसाठी आहे मस्त, पण हिचा प्रॉब्लेम आहे तो, म्हणजे मेन प्रॉब्लेम काय याचा, सीट एवढी लाँग रूटसाठी कम्फर्टेबल नाही आहे. म्हणजे कुशन कमी वाटतो. बाकी या बाईकमध्ये असं काही इश्यू वगैरे काहीच नाही आहे. ओव्हरटेकिंग वगैरे सगळ्याच्याने इझी करता येतं. आणि हायवेला कसं होतं माहिती आहे, बाईकचा जर वेट चांगला असेल ना, तर आजूबाजूने किती मोठे कंटेनर जाऊ दे किंवा काहीही होऊ दे, बस वगैरे, तर ती जागची हलत नाही. तसं या बाईकचा सीन आहे. भले हिचा वेट जास्त आहे, पण हायवेसाठी तो म्हणजे एकदम चांगला आहे. स्टेबिलिटी, इव्हन हिची स्लो स्पीडला पण एकदम स्टेबिलिटी आहे ना, ती एक नंबर आहे. तर समोर बघा कसं असं, म्हणजे असं वाटतं संध्याकाळ झालं आहे. शक्यतो पाऊस पडू शकतो, कारण की आता ना कालच मी बघितलं न्यूजमध्ये, हवामान खात्याने 3 दिवसांचा अलर्ट दिला आहे. आता कोणता अलर्ट दिला आहे ते आता माझ्या पण लक्षात नाही आहे, पण सांगितलं आहे की 3 दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. आणि असंही देशात बाकीच्या ठिकाणी तर पाऊस पडतो, इव्हन महाराष्ट्रातून खूप ठिकाणी पाऊस पडतो आहे, पण अजून इथे एवढा काही पाऊस नाही पडत आहे. दूर किती सोडते बघा. असं डॉमिनार 400चं एक नवीन, अरे या
काय माणूस आहे हा शाळेला. आता ठोकली असती याने मला मारून. अशा लोकांमुळे ना ॲक्सिडेंट होतात. साईडला कर्टन लावलेत, जर आजूबाजूला काही बघत नाही, कोणत्या पण साईडनं ओव्हरटेक करतोय. हे तसं पण काय रोजच झालेलं आहे. कोण ना कोणतरी मध्ये येतोच. खूप वेळ मारता मारता पण वाचलोय. जर या बाईकचे ब्रेक्स तसे नसते ना तर माझं खूप वेळ ॲक्सिडेंट झालाच असतं. कारण की हे रिक्षावाले अचानक टर्न घेतात किंवा काही होतं. माझ्या वेळेसोबत असं खूप वेळा घडलेलं आहे. पण बाईकचं हे ब्रेक चांगले असल्यामुळे आहेत ना मी वाचलो आहे. तसे जर तुम्हाला म्हणजे जास्त पॉवरचे मशीन कंट्रोलमध्ये पाहिजे असेल ना तर बाईक पण म्हणजे आपलं बाईक नाही, ब्रेक्स पण चांगले असणे गरजेचं आहे. आता हा बघत नाही, काय नाही, डायरेक्ट घुसवतोय. तसा इथे काहीसा सीन असतो. हे तर काही रोजच झालेलं आहे. आता बघू याचा कसा आवाज येतोय ते. जसं हा जो मी एक ब्लॅक कलरचा वायझर लावला आहे, मस्त वाटतं त्याच्यातून बघायला. आणि हा जो हेल्मेट मी मागवला आहे ना, माझा जो आधीचा हेल्मेट होता ना स्टडचा, त्यापेक्षा एक साईज छोटा आहे. माझा आधीचा हेल्मेट होता तो एल साईजचा होता आणि आता हा जो आहे ना हा एम साईजचा आहे, 570 mm. आणि जो आधीचा होता ना एल साईज तो 580 mm होता. त्यामुळे जास्त काही डिफरन्स नाही, फक्त 10 mm. पण बघायला गेलं ना म्हणजे ह्याची फिटिंग जरा ठीक आहे, थोडीशी टाईट, म्हणजे जास्तच आहे त्यापेक्षा, म्हणजे टाईट आहे. नंतर हळूहळू तो लूज होऊन जाईल. आणि हा कसा गोप्रो म्हणजे हेल्मेटला माउंट केला ना की ह्या पुढून खाली होती मी सिग्नल दाबला. या हायवेला हाच एक प्रॉब्लेम आहे की इथे सिग्नल खूप आहे. बाकी रस्ता मस्त आहे, पाम बीच रोड. ही बघा बाईक बंद झाली. काय नक्की सीन आहे ना हिचं काय माहिती आहे. हे बघा मागचा नंबर त्याने लपवला आहे आणि एकदम छपरी टाईप करतो हे. बाईकची चेन लूप करावी लागणार आहे, कारण की त्याचा तर मला रेजिस्टन्स फील होते जेव्हा ॲक्सेलरेशन करतो त्यावेळी. बघू आता जो शनिवार येईल ना त्यावेळी करेल. हे बघा आता कॅमेऱ्यामध्ये हा व्यू किती येतो आहे माहिती नाही, पण एक नंबर व्यू आहे. ॲक्च्युली आता मला खूप ट्रिप्स करायचे, सोलो राईड्स वगैरे, आणि लाँग रूटसाठी मला एखादा ग्रुप वगैरे जॉईन करायचं आहे. पण तो कसं करायचं, काय, कुठून, ते माहिती नाही मला. पण माझं सर्चिंग चालू आहे. आणि पण ठीक आहे, लाँग राईड करायला करेन, पण दुसरा मेन प्रॉब्लेम असा आहे सुट्टींचा. ऑलरेडी मी सुट्ट्या सगळ्या संपवलेल्याच आहेत. त्यात काय बोलणार त्याला. आता लाँग राईड करायला ॲटलिस्ट तुम्हाला 15 डेज, तर 15 डेज नाही 1 वीक तरी पकडून चाला. म्हणजे आता लडाखला जाण्यासाठी तुम्हाला 15-20 दिवस लागतीलच, म्हणजे तिकडून रिटर्न सगळं करेपर्यंत. ही ट्रिप मला नक्कीच करायची आहे. पण त्यासोबत जे बाकीच्या लाँग ट्रिप्स वगैरे मला करायच्या आहेत ना, लाँग राईड्स, तर त्यासाठी मला आय थिंक सो मला आठवड्याभराची सुट्टी तरी लागणारच. ती माझ्याकडे नाही आहे. तसं माझं एक बाईक राईडसाठी एक ड्रीम आहे. तो म्हणजे कसं माहिती आहे, मला इंटरनॅशनल राईड करायची तू. त्याच्या आधी मला लडाख राईड करायचे आणि त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल राईड्स. ते आता किती पॉसिबल होतं आहे, किती कम्प्लीट होतं आहे ड्रीम काय माहिती.
पण नक्कीच मला ट्राय करायचं आहे. कारण की नंतर असं व्हायला नको की मी रिग्रेट करत बसेन की मला आयुष्यात त्या गोष्टी करायच्या होत्या पण मला करायला जमलं नाही. सो काही झालं तरी मी नक्कीच ट्राय करणार आहे. मला तसं नको व्हायला की जबाबदाऱ्या म्हणजे पार पाडता पाडता म्हणजे मला जे स्वप्न आहेत माझे, जे इच्छा आहेत त्या अपूर्ण राहतील. त्यामुळे शेवटी मरताना म्हणजे ते हे नको व्हायला, रिग्रेट नको व्हायला की माझं आयुष्यात हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, मला हे करायचं होतं, ते करायचं होतं. अशा गोष्टी म्हणजे हे नको आपलं मिस नाही करायचे आहेत मला. कारण की जेव्हापासून मला बाईकचं वेड लागलं आहे ना, आता काय कसं वेड लागलं तेच समजत नाही मला. तर मी जेव्हा लहान होतो ना, इथे मामाच्या गावी भरणे नाकाला मी थांबलेलो होतो. त्यावेळी तिकडे एक कपल होतं, म्हणजे बाईकवर होतं. बाईक आता एक्झॅक्ट मला काय कसं आठवत नाही आहे, पण फुल ब्लॅक कलरचे कपडे होते आणि बाईक पण जवळपास काहीतरी ब्लॅक कलरचीच होती. त्यांची म्हणजे त्यांचं लुक एवढा भारी वाटत होता ना, आणि ते असं टर्न मारून गेले ना, ते मी बघतच राहिलो. तेव्हापासून कुठे म्हणजे मला असं बाईकचं अट्रॅक्शन व्हायला लागले. आय थिंक त्यावेळी मी 3री-4थी आय थिंक असेल. वॉट एव्हर, बाईकचं वेड लागलं आहे ते महत्त्वाचं. आणि ही जी बाईक आहे ना डॉमिनार 400, ह्याच्या आधी मला ॲव्हेंजर 220 आवडायची. पण 2017मध्ये जेव्हा ही बाईक मी फर्स्ट टाईम बघितलं ना लॉन्च झालेली, तर या बाईकचं प्रेमातच पडलं. मग त्यावेळी मी विचार केला काही झालं तरी हीच बाईक घ्यायची. आणि आता डॉमिनार 400चा एक न्यू मॉडेल झाला आहे ना, अपग्रेडेड व्हर्जन आलेला आहे. त्याचा जो डिस्प्ले आहे ना, हा तो चेंज आहे. जो NS400चा डिस्प्ले आहे ना, तोच त्याला दिला आहे. आणि त्याच्यात राईड बाय वायर टेक्नॉलॉजी आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, आणि आय थिंक तो रायडिंग मोड्स पण येतो फक्त. ठीक आहे, तुम्ही अपग्रेड तर केलं, पण तो जो डिस्प्ले आहे ना त्याचं म्हणजे एकदम हे खास नाही वाटत आहे. तो एकदम म्हणजे पैसे वाचवण्यासाठी हे केले. डॉमिनर 400 हा बजाजचा प्रीमियम प्रोडक्ट आहे. मग तिकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, राईड बाय वायर दिलं आहे, ट्रॅक्शन कंट्रोल दिलं आहे, पण कलर डिस्प्ले द्यायला पाहिजे होतं. त्याच्याने त्याचा लुक अजून मस्त वाटलं असतं. तरी खूप लोक डिसअपॉइंटमेंट आहेत. आणि ह्याच्यात जो ट्रिपल पार्क टेक्नॉलॉजी होती ना, ती पण काढून टाकली. आय थिंक सिंगल स्पार्क येतो वाटतं आता. हा सिग्नल जास्तच मोठा आहे. आय होप मी जे काही बोलतो आहे ना ते रेकॉर्ड झालं पाहिजे, नाहीतर पचका व्हायचा. मी बघ हेल्मेटच्या आतमध्ये पूर्ण घामारलो आहे. अरे बघ ना, यायला ठोकायलाच येतोय. एवढी काय घाई आहे त्याला. जा बाबा जा, लय घाई लागले. लोकांना काय एवढं होतं ना, खरंच समजत नाही. वा, काय हॉर्न लावलाय भारी. बघा 310 GS. तो तसा मला आहे ना टेल टॉप बॉक्स घ्यायचा आहे. ॲक्च्युली हा एक सिग्नल आहे ना, हा बंद झाल्यापासून ट्रॅफिक कमी होते.
नाहीतर एवढी ट्रॅफिक व्हायचं ना, कंटाळा यायचा. पाऊस येणार आहे. आता पाऊस येणार आहे की मी ब्लॅक कलरचं वायझर घातलं त्याच्यामुळे मला असं वाटतंय, काय माहिती. रस्ते पण नाही खरंच. दिवाळे गावात आलो आहे. आता इथून लेफ्ट टर्न घेऊन लगेच मग राईट टर्न, स्ट्रेट जाऊन मग बेलापूर स्टेशन. तसं पावसाळ्यात बाईक राईड करायला मजा येईलच, नो डाऊट. म्हणजे रोजचं ऑफिसला यायचं म्हणजे कंटाळत, तीच म्हणजे डेलीची रुटीन झालं आहे. काय आता बोलणार. ही बघा मध्येच थांबलं आहे, हा टर्न घ्यायतो आहे, म्हणजे त्या रिक्षावाल्यामुळे हा थांबलेला. बाबा हा इथे बेलापूर स्टेशन, त्या साईडला तिकडे मेट्रो आहे. त्या मेट्रोच्या खालीच मी बाईक पार्क करणार आहे. ते ॲक्च्युली ती जागा चांगली आहे ती. तर अजून एक गोष्ट, हे बघा बर्फ कसा नेतात बघा, किती स्वच्छ असतो काय माहिती, कसा बनवला जातो ते पण माहिती नाही. तसं एक गोष्ट सांगायचं विसरलो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कारण की मला आता असे खूप व्हिडिओज म्हणजे बनवायचे आहेत राईड करण्याचे. खूप ठिकाणी जायचं आहे मला बाईक राईड करायला. त्याची आता मी एक लिस्टच बनवणार आहे, कुठे कुठे जायचं ते. आता लास्ट टाईम मी गावी जाऊन आलो, जस्ट लास्ट वीकमध्ये. व्हिडिओ बनवला आहे म्हणजे रेकॉर्डिंग केलं आहे, पण त्याच्यात मध्ये मध्ये ना माईकने वर्क करणंच बंद केलेलं आहे. तरी बघू, शक्यतो मी त्याला व्हॉईस ओव्हर देऊन टाकणं म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्याच्या विचारात आहे. तरी बघू, ट्राय करणार. कदाचित ह्याच्यानंतर तोच व्हिडिओ येईल. बंद नको करू. हां, नशीब वाचलोच. मी आता इथे आलो की सारखी माझी म्हणजे बाईक बंद पडते याच टर्निंगला. आज बाईक्स तर बघा किती आहेत. झाली बंद. मी ना आता सर्व्हिसमध्ये दाखवलं पाहिजे नक्की काय इश्यू आहे ते. हे लावू नका, त्या साईडला लावतो. ठीक आहे, चला बाय, भेटू.